इगतपुरी नाशिक महामार्गावरील स्थानिकांना टोल माफी द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. इगतपुरी नाशिक राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक नागरिकांकडून टोल आकारण्याच्या प्रस्तावाला इगतपुरी तालुका आगरी सेनेने तीव्र विरोध दर्शवला असून स्थानिकांना कायमस्वरूपी टोल माफी द्यावी अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेने दिला आहे. आगरी सेनेने प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इगतपुरी तालुका हा अनेक राष्ट्रीय विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी देणारा प्रकल्पबाधित तालुका आहे. येथील नागरिकांनी विकासासाठी आपली जमीन दिली असून त्याच नागरिकांकडून दैनंदिन प्रवासासाठी टोल वसूल करणे अन्यायकारक आहे. संघटनेने नमूद केले आहे की टोल कंपनीकडून स्थानिकांसाठी सशुल्क पास योजना लागू करण्याचा विचार होत असला तरी ही योजना स्थानिकांवर आर्थिक भार टाकणारी आहे. इगतपुरी हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने नागरिकांना तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय रुग्णालय, भूमी अभिलेख कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी वारंवार ये-जा करावी लागते. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रवासासाठी टोल भरणे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ओझे ठरणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आगरी सेनेने स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा टोल लागू करू नये, सशुल्क पासऐवजी कायमस्वरूपी टोलमाफी द्यावी, प्रकल्पबाधित तालुक्याच्या नागरिकांना विशेष सवलती द्यावी, टोल आकारणीचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करावी आणि नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही योजना लागू करू नये अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. इगतपुरी तालुक्याने राष्ट्रीय विकासासाठी मोठा त्याग केला असून त्या त्यागाची दखल घेऊन स्थानिकांना कायमस्वरूपी टोलमाफी देणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी असल्याचे आगरी सेनेने स्पष्ट केले आहे. या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास स्थानिक नागरिकांच्या सहभागातून व्यापक लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.